सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोजेक्ट लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचं काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक ठिकाणी इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इथून जो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर मी माझा जो काही फोटो असेल तो फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे माझा फोटो आहे त्याला ॲड करतो. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्प्युटर फक्त याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर याची जी लेंथ असेल ती लास्टपर्यंत खिचून घ्यायची आणि तुम्हाला या ठिकाणी 7.19 सेकंद ॲबिटवरती बघताना या ठिकाणी कट द्यायचा आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी पहिली जी सुरुवातीची लेअर आहे म्हणजे इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमधून ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला वरची सर्च बारमध्ये सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन हा इफेक्ट सर्च करून या ठिकाणी फक्त ॲड करायचं आहे. आणि याची सॅच्युरेशन अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे कमी करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो 7.19 सेकंद ॲबिटवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे आणि थोडंसं पुढे यायचं या ठिकाणी आणि झूमच्या ऑप्शनवरती यायचं फक्त या ठिकाणी प्लस की द्यायचे. नंतर या ठिकाणी 7.19 सेकंद ॲबिटवरती यायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारे फक्त इमेज तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे पाहिजे तेवढा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला इफेक्ट्समध्ये यायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे आणि मोशन ब्लर हा इफेक्ट फक्त तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करून टाकायचा आहे. अशा प्रकारे तुमचं त्याला अशा प्रकारे काही इफेक्ट्स लागून जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट लागलेला आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून आणि एक रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये यायचं आहे. फक्त हा याच्यावरती क्लिक करून व्हाईटवरती आणि ब्लॅक अशा प्रकारे खालती सेट करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही व्हाईटवरती क्लिक करून हा फक्त कलर या ठिकाणी इरेजर करून घ्यायचा. नंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन सिलेक्ट करायचा. नंतर कलर अँड फिलमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला काही शॅडो इफेक्ट वगैरे लागून घ्यायला तेव्हा दिसून जाईल. नंतर लास्टपर्यंत खेच अशा प्रकारे ब्लॅक शॅडो ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी टेक्स्ट पेज दिला असेल तुम्ही बघू शकतो. टेक्स्ट पेज तुम्हाला मटेरियलमधून तुम्ही डाऊन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला टेक्स्ट पेज याला ॲड करण्यासाठी अशा प्रकारे लास्टपर्यंत खेचून घ्यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती फक्त त्याला अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथून बॅक यायचं आहे, पुन्हा सेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचे जे 2 लेयर्स असतील त्याच प्रकारे फक्त सिलेक्ट करायचं आणि प्लस चॅकमध्ये क्लिक करून त्या ठिकाणी कॉपी 2 लेयर्स म्हणायचं आहे. तर बॅक यायचं आहे, पुन्हा आपल्याला बिटमार्क त्यानंतर फक्त त्याला अशा प्रकारे पेस्ट 2 लेयर्स म्हणायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतो त्याला याचे डायरेक्ट इफेक्ट लागून गेला तुम्हाला दिसून जाईल. याला डाऊनलोड करण्यासाठी फक्त शेअर चॅकमध्ये क्लिक करून खाली एक्सपोर्ट म्हणायचं. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाऊनलोड होणं सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.